एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार। फडणवीस सरकारला दिला इशारा। एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला। यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। तर फडणवीस सरकारला गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। मनोज जरांगे म्हणाले की मराठा समाजाचा 15 ते 16 महिन्यापासून संघर्ष सुरू आहे। मराठ्यांची आजही एकजूट कायम आहे। आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं नाही, त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झालेला आहे। ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं। 25 जानेवारीपासून पुन्हा अंतरवालीला आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पुढे म्हणाले की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश काढावेत, गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी करावी, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं करावी। आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत, मराठा आणि कुणबी एकच आहेत, अशा मागण्या आम्ही याआधी केलेल्या आहेत आणि हेच सरकार त्यावेळेस होतं, आताही तेच सरकार आहे। सरकारने मराठ्यांवरील केसेस मागे आणि घेऊ असं म्हटलेलं असताना सुद्धा आत्तापर्यंत केसेस मागे घेतलेल्या नाही। सरकारने केसेस तातडीनं मागे घ्याव्यात। शिंदे समितीकडून नोंदी शोधायचं काम पूर्णपणे बंद आहे। तातडीनं तुम्ही शिंदे समितीचं काम सुरू करायला लावा। कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रोखून धरलेले आहे ते तातडीनं वाटावेत। सरकारने EWS आरक्षण रद्द केलेलं आहे। SBEC आरक्षण मागितलं नव्हतं तरीही ते दिलं आहे। त्यामुळे सरकारने कुणबी, EWS आणि SBEC तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावेत, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या आहेत। गावागावात कुठलंही साखळी उपोषण, आमरण उपोषण होणार नाहीये। त्यामुळे एकाच ठिकाणी मराठ्यांनी ताकद लावायची, कारण शेवटी आता किती दिवस आंदोलन करायचं आहे म्हणून पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी याच ठिकाणी अंतरवालीतच आमरण उपोषण करायचं। सरकारनं आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत। राजकारणासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या एकजुटीचा फायदा सरकारनं उचललेला आहे, परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाहीये। म्हणून आजच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि अंतरवाली सराटीतून महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तातडीनं मान्य करा। पहिली आमची मागणी आहे, पहिल्यापासून आहे तीच आता पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेतकरी सगळा म्हणजे कुणबी, म्हणून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अध्यादेश तातडीनं त्यांनी या अधिवेशनात पारित करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। दुसरं की हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे औंध संस्थांमध्ये काही पुरावे, हे सगळे गॅजेट म्हणजे दुसरी मागणी की राज्य सरकारनं ते तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी। या ह्या दोनही मागण्यांची। तिसरं की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं करणं आवश्यक आहे, कारण आता 1 वर्ष होत आलंय सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढून। काहीही कारण नसताना सरकार विनाकारण मराठ्यांना विटीस धरतंय आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करत नाहीये। त्यांनी अधिसूचना काढली, आता त्यांनी तातडीनं सगळे सोयरीची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि या अधिवेशनाच्या काळात त्यांनी करावं ही सरकारला अंतरवालीतून आमची मराठा समाजाच्या वतीनं राज्यातल्या विनंती, कारण या राज्यातला मराठा समाज सगळा कुणबी। चौथी मागणी की 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच, हा 2004चा अध्यादेश आहे, त्याच्यात काही दुरुस्त्या आहेत, त्या दुरुस्त्या करून त्याच्यात सुलभता आणून तोही कायदा लागू करावा, कारण कुणबी म्हणजे शेतकरी। या राज्यातला सगळा मराठा समाज हा शेतकरी म्हणजे कुणबी आहे। पूर्वी त्याला कुणबी शब्द होता, आता सुधारित शब्द त्याला शेतकरी आला। म्हणून या राज्यातला मराठा समाज शेतकरी असल्या कारणानं 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे। पोटजात उपजात म्हणून राहिलेला मराठाही आरक्षणात घालता येतो, जसं की ओबीसीच्या काही जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून ओबीसी आरक्षणात घातल्या। आम्हाला ओबीसी आरक्षणात घालायची आवश्यकता नाही, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत। 83 क्रमांकाला म्हणजे 1881 पासून मराठा समाज हा आरक्षणात आहे। त्यामुळे मराठा समाज कुणबी हा शेतकरी एकच आहे दोन्ही सुद्धा, म्हणून मराठा आणि कुणबी एकच असल्या कारणानं अध्यादेश पारित करून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं। सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं
कारण हेच सरकार त्याही वेळेस होतं, आता पण तेच आहे. त्याच वेळेस सरकारनं सांगितलं होतं की म्हणजे 5वी मागणी की सरकारनं सांगितलं होतं की सरसकट केसेस आम्ही ह्या मागे घेऊ. आतापर्यंत केसेस मागे घेण्यात आलेले नाहीयेत. लाखो पोरं विनाकारण द्वेषापोटी द्वेष भावनेतून सरकारनं विनाकारण पोरं आमचे लाखो पोरं गुंतवले. त्या केसेस सरकारनं तातडीनं मागे घ्यावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.